महाराष्ट्र विधानसभा नियम 47 अन्वये आपले सरकार सेवा केंद्राची संख्या वाढवणे व त्या केंद्रामार्फत होणाऱ्या सेवांच्या दरवाढीबाबतचे करायचे निवेदन। महाराष्ट्र राज्याचे झपाट्याने डिजिटायझेशन व्हावे आणि राज्यातील ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांना विविध शासकीय सेवा लाभ मिळवण्यासाठी लागणारा श्रम, निधी आणि वेळ याचा अपव्यय टाळता यावा व त्यांना माहिती तंत्रज्ञानाच्या सहाय्याने विविध मुदतीत विविध विभागांच्या सुविधा मिळवण्यासाठी राज्यामध्ये आपले सरकार सेवा केंद्राची स्थापना करण्यात आली। परंतु लोकसंख्येच्या तुलनेत आपले सरकार सेवा केंद्राची संख्या कमी असल्या कारणाने सन 2011 ची जनगणना प्रमाण मानून संदर्भाधीन क्रमांक 6 येथील शासन निर्णय क्रमांक मात स 1716 प्र क 517/39 दिनांक 19 जानेवारी 2018 मधील परिच्छेद क्रमांक 1 अन्वये आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करण्याचे निकष ठरवण्यात आले। सदर शासन निर्णय निर्गमित होऊन 6.5 वर्षापेक्षा जास्त कालावधी लोटून गेला आहे। दरम्यान दिवसेंदिवस लोकसंख्येमध्ये झालेली वाढ आणि त्यामुळे आपले सरकार सेवा केंद्रामध्ये वाढ करण्याची आवश्यकता विचारात घेता संदर्भाधीन शासन निर्णय 19 जानेवारी 2018 मधील परिच्छेद क्रमांक 1 अन्वये ठरवून दिलेल्या आपले सरकार सेवा केंद्रे स्थापन करण्याचे निकष पुढील प्रमाणे सुधारण्यात येत आहेत। अध्यक्ष महोदय, पूर्वी 5000 पेक्षा कमी लोकसंख्येच्या ग्रामपंचायतीला एक केंद्र आपण त्या ठिकाणी द्यायचो। आता प्रस्तावित आहे 5000 पेक्षा कमी लोकसंख्येच्या ग्रामपंचायतीला 2 सरकार सेवा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र आपण देणार। ज्या ग्रामपंचायतीची लोकसंख्या 5000 पेक्षा अधिक आहे त्या ठिकाणी पूर्वी आपण 2 आपले सरकार सेवा केंद्र द्यायचो। आता आपण त्या ठिकाणी 4 आपली सेवा केंद्र देणार। अध्यक्ष महोदय, बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात 25,000 लोकसंख्येच्या मागे आपले सेवा केंद्र 1 असायचं, ते आता आपण 2 देणार आहोत। इतर महानगरपालिका व नगर परिषदा 10,000 लोकसंख्येच्या असतील तर तिथे पूर्वी आपण आपले सेवा केंद्र 1च द्यायचो, ते आता आपण 2 देणार आहोत। प्रत्येक नगरपंचायत क्षेत्रामध्ये आपण आपले सेवा केंद्र 1च द्यायचो, ते आता 2 देणार आहोत। आणि 5000 पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या नगरपंचायतीत पूर्वी आपण 2 आपले सेवा केंद्र द्यायचो, ते आता वाढवून 4 देणार आहोत। तसेच आपले सरकार सेवा केंद्रावरून नागरिकांना देण्यात येणाऱ्या सेवांचे दर 2008 अन्वये आपण याचे दर 2008 ला ठरवले होते। आज 2024-25 ला होता, आपण त्यावेळेला 20 रुपये एवढे ठरवले होते। आणि अध्यक्ष महोदय, त्यामध्ये राज्य सेतू केंद्राला वाटा 1 रुपया फक्त यायचा, महाआयटीचा वाटा 4 रुपये यायचा आणि जिल्हा सेतू सोसायटीला 2 रुपये जायचे। आणि हे केंद्र चालवणाऱ्या आपल्या होतकरू युवकांना फक्त 13 रुपये प्रत्येक सेवेच्या मागे मिळायचे। त्याऐवजी आता आपण प्रस्तावित दर केला आहे 20 रुपयाच्या ऐवजी 50 रुपये, आणि ज्यामुळे या युवक होतकरी आपल्या मुलांना 32.50 म्हणजे 32 रुपये 50 पैसे एवढे त्यातले मिळतील, आणि म्हणून हा बदल त्या ठिकाणी आपण केला आहे। अध्यक्ष महोदय, आता आपण स्विगीच्या जमान्यात आलोय, ऑनलाईन सेवेच्या जमान्यात आलोय, आणि त्यामुळे आपले सेवा केंद्रातना ज्या सुविधा तिथे जाऊन लोकांना घ्यायला लागायच्या त्या आता आपण होम डिलिव्हरी ऑनलाईन सुद्धा होम डिलिव्हरी करण्याचं ठरवलं, आणि त्याचा प्रत्येक घरपोच भेटीसाठी 100 रुपये कर वगळून असं सेवा शुल्क आकारण्याचं आपण ठरवलंय। आणि म्हणून त्याच्यातला सुद्धा वाटा ते केंद्र चालकाला 80% जाईल आणि 20% सरकारच्या महाआयटीला येईल। आणि वरील दराव्यतिरिक्त प्रति अर्ज फी 50 रुपयाप्रमाणे अर्जदाराकडून सेवा शुल्क घेण्यात येईल। अशा पद्धतीने जास्तीत जास्त लोकांना सुविधा, जास्तीत जास्त केंद्र चालकाला उपयोगी असलेला जास्त दर, राज्य सरकारचा वाटा सुद्धा वाढलेला, अशा आपण आणि घरपोच सेवा असा बदल करणारे निवेदन मी आपल्या माध्यमातून सभागृहात करतो।